शुभ श्रावणी 4 फेब्रुवारी भागामध्ये अखेर श्रावणीने ऐकलं नंदाक्का आणि मॅडीचं बोलणं. नंदाक्काने तिच्या आईसोबत काय गेम केला होता, तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. शुभू घरी जातो आणि खूप आनंदाने सांगत असतो, 1 महिना मी साहेबांचं काम सांभाळणार. शुभूची आई म्हणते, का रं साहेब कुठे चालले? तो अगं साहेबांना आराम करायची खूप गरज आहे, म्हणून साहेबांनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. तेवढे शुभी म्हणते, हे लय झाक झालं. आता साहेबांची खुर्ची तुझ्याकडं म्हणजे चंगळ. आता जोपर्यंत साहेब येत नाही ना तोपर्यंत भरपूर पैसे काढ. यांना हुंडा देऊन टाक, म्हणजे मी माझ्या घरी जायला मोकळी आणि इथलं पण सगळं कर्ज फिटल. आता शुभी हे काय बोलते म्हणून सगळे शॉक होऊन बघत असतात. शुभूची आई म्हणते, शोभे अगं गप की, काय बोलतेस? शुभी म्हणते, थोडे पैसे खाल्ले म्हणून काही बिघडणार आहे का? शुभू म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जरी शिक्षण मंत्र्याचा पी ए असलो, आपलं घर भरण्यासाठी त्यांच्या खुर्चीचा वापर कधीच करणार नाही. आता शुभी रडत म्हणते, त्या खुर्चीला घे आणि पूजत बस. अरे नशीब ती स्वीटी तरी आहे, तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या त्या व्यापाऱ्याला दिल्या, नाहीतर सावकाराने काढलं असतं सगळ्यांना घराच्या बाहेर. आता ही कशाला पचकली म्हणून शुभूची आई मोठे डोळे करून बघायला लागते. शुभू म्हणतो, सोन्याच्या बांगड्या? त्याची आई म्हणते, ऐक ना शुभू. अरे तिचं नको ऐकू. शुभू म्हणतो, खरं खरं सांगा काय झालं? त्याची आई म्हणते, अरे आपण सामान आणलं होतं आणि त्याचे पैसे मागायला काही लोक आले होते. मी त्यांना सांगतच होते आम्ही देऊ तुमचे पैसे, पण ते मात्र लई गोंधळ घालायला लागले. हे स्वीटीने बघितलं आणि ती आली आणि त्या लोकांनी म्हणाली, हे माझं घर आहे, तुम्ही यांना काहीच बोलायचं नाही. आता झालेला प्रकार सगळा शुभूला कळतो. इकडे मात्र नंदाक्काची खूप तगमग चालू असते. ती मॅडीला म्हणते, हा शुभमकर सारखा आपल्या मार्गात आडवा येतोय. आता आजच बघ ना, तुला विशंभरने स्पष्ट नकार दिला, तो फक्त त्याच्यामुळे. मी जेव्हा जेव्हा काही करायला जाते तेव्हा तेव्हा तो मध्ये येतो आणि दरवेळेस श्रावणी त्याच्यामुळे वाचते. जोपर्यंत हा विशंभर बरोबर आहे तोपर्यंत आपण विशंभरचं काही बिघडू शकत नाही. माझी जागा विशंभरच्या बायकोने घेतली होती, इतकाच विश्वास तिच्यावर ठेवायला लागला होता आणि मी सावध झाले. असा काय डाव खेळले की ती लहानशा श्रावणीला सोडून गेली. मॅड म्हणतो, तू मामाला मामीपासून तोडलंस आणि मी मामापासून श्रा. आता तो श्रावणी म्हणायला लागतो, पण तेवढ्यात श्रावणी हे ऐकत असते. आता नंदाक्का मागे बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता बघूया श्रावणीच्या आईचं सत्य श्रावणीसमोर येतं का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.